अपवाद वगळता जवळपास 4 दशके ज्यांनी श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिले आणि अनेक वर्ष मंत्रिपद भूषवले असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक आश्वासने तालुक्यातील जनतेला दिली. त्यातील थोड्या बहुत आश्वासनांची पूर्तता त्यांनी केलेली असली तरी तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रश्न अजूनही जैसे थेच आहेत. आता पाचपुते यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांना तालुक्याने भरघोस मताधिक्याने निवडून दिलेले आहे. त्यामुळे आता तरी वडिलांनी दिलेल्या आश्वासनांची मुलाकडून पूर्तता होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी पत्रकार विशाल चव्हाण आपल्या सर्वांचं प्रशासक न्यूज या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो. श्रीगोंदा तालुक्यात विधानसभेला मोठा संघर्ष निर्माण झाला होता. आमदार कोण होणार याबाबत मोठा संभ्रम असतानाच जनतेने विक्रमसिंह पाचपुते यांच्या पारड्यात भरघोस मते टाकून त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. त्यामुळे पाचपुते यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विक्रमसिंह यांना तालुक्यासाठी निधी आणणे, तालुक्यातील रखडलेली विकास कामांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये आता कोणताही अडथळा राहिलेला नाही आहे. एकूणच विक्रम पाचपुते हे निवडून आल्यापासून त्यांची कार्यपद्धती पाहता त्यांच्याकडून तालुक्यात वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवले जातील अशी आशा आणि अपेक्षा तालुक्याच्या जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे. तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा MIDCचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. बबनराव पाचपुते यांनी अनेक वेळा याबाबत लोकांना आश्वासित केले, परंतु प्रत्यक्षात तालुक्यात MIDC कधी उभी राहिलीच नाही. MIDCचा मुद्दा कायम राजकीय जुमला बनूनच राहिला. सुजय विखे खासदार असताना तालुक्याच्या बेलोंडी आणि लोणी व्यंकनाथ या गावांच्या परिसरात MIDC मंजूर झाली आणि त्यासाठी जमीन हस्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्याचे पत्रकार परिषद घेऊन विक्रमसिंह पाचपुते आणि सुजय विखे यांनी जाहीरपणे सांगितले होते. परंतु आता जोपर्यंत प्रत्यक्षात MIDC त्या भागात उभी राहून तिथे कंपन्यांचे प्रत्यक्षात कामकाज सुरू होणार नाही तोपर्यंत तरी लोकांची MIDC बाबत खात्री होणार नाही. त्यामुळे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना ही MIDC लवकरात लवकर सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. MIDCच्या या प्रश्नांप्रमाणेच श्रीगोंद्यातील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न, श्रीगोंदा नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी साखळा योजना प्रत्यक्षात उतरवणे, कुकडीच्या पाण्याबाबत श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करून त्यांना न्याय मिळवून देणे, डिंभे माणिकडोह बोगदा होण्यासाठी मोठे प्रयत्न करणे आणि यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हे विक्रमसिंह पाचपुते यांना करावं लागणार आहे. आणि ते करत असलेले प्रयत्न जनतेला दिसून येणे देखील जरुरी आहे. विक्रमसिंह पाचपुते यांनी निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात अभ्यासपूर्ण पद्धतीने विधानसभेत मांडलेल्या प्रश्नांमधून त्यांच्यातील अभ्यासू नेतृत्वाची चुणूक त्यांनी दाखवून दिली. तसेच जनता दरबाराचे आयोजन करत प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यात दुवा साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला तरी तो प्रयत्न पुरेसा ठरणारा नाही. त्यासाठी आमदार पाचपुते यांना थेट जनतेत जाऊन ऑन दी स्पॉट समस्या सोडवाव्या लागणार आहेत. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांच्याकडून कामे करून घेण्याची तयारीसुद्धा पाचपुते यांना ठेवावी लागणार आहे. फक्त बंद दाराआड जनता दरबार घेऊन प्रश्न मार्गी लागणं शक्य नाही. विक्रमसिंह यांना प्रशासनावर पकड ठेवून सामान्य जनतेची कामे कशी मार्गी लागतील, अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न कसे मार्गी लागतील याकडे आमदार म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या कार्यकाळात श्रीगोंदा शहरातील रस्त्यांसाठी 33 कोटी रुपयांचा निधी आणला. त्यातून रस्त्यांची कामे झाली. श्रीगोंद्याला शहरपण प्राप्त करून देण्यात माजी मंत्री पाचपुते यांनी मोलाची भूमिका बजावली. परंतु एवढा मोठा निधी आणून सुद्धा रस्त्यांची कामे निकृष्ट पद्धतीची झाली. जवळच्या माणसांना आणि मर्जीतील कार्यकर्त्यांना कामाचा ठेका देण्याच्या नादात कोट्यवधी रुपयांच्या निधीचा विनियोग व्यवस्थित करता आला नाही. रस्त्याचा दर्जा त्यांना राखता आला नाही. त्यामुळे पाचपुते यांनी एवढा मोठा निधी आणून सुद्धा ते कायम टीकेचे धने झाले. आमदार विक्रमसिंह यांनी सुद्धा मागील काही दिवसात तालुक्यात
आणि शहरातील रस्त्यांसाठी मोठा निधी आणलेला आहे. परंतु फक्त निधी आणून चालणार नाही, तर कामांचा ठेका देताना जवळच्या आणि मर्जीतले लोक लांब ठेवून पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने कामे करून घेण्याची जबाबदारी आमदार पाचपुते यांच्या खांद्यावर असणार आहे. 55 कोटी रुपये खर्च करून थेट घोड धरणावरून श्रीगोंदा शहरासाठी पाईपलाईन करून श्रीगोंदेकरांचा पाणी प्रश्न माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सोडवला असला तरी अजूनही अनेक भागात पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत नाही. याकडे आमदार विक्रमसिंह यांना लक्ष द्यावे लागणार आहे. शहरातील गटारीचे पाणी सरस्वती नदीला सोडल्यामुळे नदी दूषित होऊन डासांची समस्या शहरात निर्माण झालेली आहे. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील आरोग्याच्या दृष्टीने त्यांना आमदार म्हणून लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे कायम रखडणारे वेतन यावर सुद्धा आमदार म्हणून पाचपुते यांना कायमस्वरूपी तोडगा काढावा लागणार आहे. श्रीगोंदा ते ग्रामीण भागातील रस्ते याकडे सुद्धा त्यांना लक्ष घालावे लागणार आहे. पेडगाव येथील ऐतिहासिक धर्मवीर गडाच्या विकासासाठी आणि ते पर्यटन स्थळ म्हणून घोषित होण्यासाठी सुद्धा विक्रम पाचपुते यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. श्रीगोंदा आगारातील अनेक एसटी बसेसची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे श्रीगोंदा आगाराला नवीन बसेस मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अभ्यासिकेच्या इमारतीवर केलेलं अतिक्रमण हटवण्याबाबत त्यांना खमकी भूमिका घ्यावी लागणार आहे. शहरात अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत, त्यांची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. त्या कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी विक्रमसिंह यांना आमदार म्हणून प्रयत्न करावे लागणार आहेत. शहरातील शासकीय विश्रामगृहाची अवस्थाही तशीच आहे. तसेच तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची देखील दुरावस्था झालेली आहे. त्यांच्या बांधकामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विजेची समस्या महत्त्वाची आहे, त्या दृष्टीने विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रयत्न करणे जरुरी आहे. या सगळ्यासोबत त्यांना तालुक्यातील जनतेशी नाळ जोडून ठेवावे लागणार आहे. लिंपणगाव रेल्वे गेटवरील उड्डाण पूल आणि शहरातील बाजारतळ येथील मुख्य रस्त्यावरील पूल, रखडलेली महामार्गाची कामे नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात विकास कामे करण्याकडे त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. वर्षानुवर्ष रखडलेला पोलीस वसाहतीचा प्रश्न त्यांना प्राधान्यक्रमाने सोडवावा लागणार आहे. फक्त विकास कामांसाठी निधी आणून जमणार नाही, तर कुठलाही भ्रष्टाचार न होता कामाची गुणवत्ता आणि दर्जा कसा राखला जाईल याची मोठी खबरदारी विद्यमान आमदारांना घ्यावी लागणार आहे. अशा पद्धतीने विक्रमसिंह पाचपुते यांना त्यांच्या वडिलांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासोबतच तालुक्यात विकासगंगा आणण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. तरच त्यांचे वडील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदेकरांना श्रीगोंद्याची बारामती करून दाखवण्याचे जे दिवास्वप्न दाखवले होते त्याची प्रत्यक्षात पूर्तता होईल. अन्यथा ते स्वप्नच राहील. त्यामुळे आपल्या वडिलांनी तालुक्यातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता मुलगा म्हणून आमदार विक्रमसिंह करणार की ती आश्वासने फक्त आश्वासने बनूनच राहणार हे येणाऱ्या काळातच समजेल. धन्यवाद. अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या प्रशासक न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.